नागपुरात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर 2 हत्येची घटना घडली आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले। वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्येला 24 तास उलटत नाहीत तर काल शुक्रवारी रात्री शहरात आणखी एका हत्येची घटना घडली आहे। शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपीने एका व्यक्तीची हत्या केली। मंगेश गणेश मेंढे वय वर्ष 45 उन्नती कॉलनी समतानगर असं त्या हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर दत्तू उर्फ राहुल रमेश रामटेके वय वर्ष 19 मानवनगर टेकनाका असं आरोपीचं नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक मंगेश मेंढे हा वाळूचा व्यवसाय करायचा तसेच अवैध सट्टेबाजी करायचा। आरोपी राहुल सोबत तो देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। मृतक मंगेश आणि आरोपी यांच्यात मैत्री होती। शुक्रवारी रात्री आरोपी राहुल मंगेशच्या घरी पोहोचला असता त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधी घराबाहेर आणलं। त्यानंतर दोघे टेका नाक्याजवळ आले। दरम्यान आरोपीने राहुलने मंगेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, मात्र मंगेशने पैसे देण्यास नकार दिला। याचा राग मनात धरून आरोपी राहुलने रस्त्याच्या मधोमध जवळच असलेल्या चाकूने मंगेशवर अनेक वार करून गंभीर जखमी केले आणि तेथून पळ काढला। या घटनेची माहिती परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना दिली होती, मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मंगेशच्या कुटुंबियांनी आणि तेथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राहुल रामटेके याला अटक केली आहे। आरोपी राहुल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याचा भाऊही एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असल्याचं सांगण्यात येत आहे।